नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र लहुजी सेनाचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारसकर यांनी म्हाळस पिंपळगाव तालुका नेवासा येथील 16 वर्षीय प्रवीण लक्ष्मण मोहिते या शाळकरी मुलीच्या कथित अपहरणाप्रकरणी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की प्रवीण मोहिते हा घरून रस्तापूर येथे सामान आणण्यासाठी दुचाकीवर गेला असता एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनानं त्याचा रस्ता अडवला। त्यानंतर 2 अज्ञात व्यक्तींनी त्याच्या तोंडावर बेशुद्ध करणारा स्प्रे मारून त्याचे कथित अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रवीणच्या मोबाईलवरून नातेवाईकांना संदेश पाठवत 20,000 रुपये द्या, अन्यथा मुलाचा पाय काढण्यात येईल अशी धमकी देखील दिली आहे। या घटनेमुळे संबंधित मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांना तातडीने अटक करावी या मागण्यांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय समोर लहुजी सेनेकडून उपोषण सुरू करण्यात आलंय। यावेळी भैरवनाथ भारसकर, गयाबाई मोहिते, लक्ष्मण मोहिते, छकुबाई मोहिते, संजय मोहिते, रतन मोहिते, कैलास मोहिते, सुभाष साळवे, रोहिदास वडागळे, रघुनाथ गायकवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भैरवनाथ भारसकर महाराष्ट्र लहुजी सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। नेवासा तालुक्यामध्ये म्हाळस पिंपळगाव या ठिकाणी प्रवीण लक्ष्मण मोहिते हा शाळकरी मुलगा दुकानात जात असताना, किराणा दुकानात जात असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने अडवून, त्याची गाडी अडवून, 4 व्हीलर आडवी घालून त्याच्या तोंडावर स्प्रे मारून त्याला त्यांचं किडनॅपिंग केलं आणि त्यांना नेवासा तालुक्यातीलच माका येथे, माका या गावाच्या बाजूला, मिरी माका या गावाच्या बाजूला एक जंगल आहे, त्या जंगलात त्याला टाकलं। ते 2 दिवस त्या ठिकाणी बेशुद्ध होता आणि त्यानंतर ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हे सगळे गेले, त्यावेळेस ती सगळी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर 2 दिवसांनी तो मुलगा त्या ठिकाणी सापडला। त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट केलं। अतिशय त्याला वार, काचाचे तोंडावर वार केले होते, त्याला मुका मार दिला होता, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, पण त्या समोरील माणसाने त्याच्याच फोनवरून त्यांच्या वडिलांना फोन केला की तू 20,000 रुपये या ठिकाणी आणून दे। मेसेजमध्ये मेसेज टाकला, 20,000 आणून दे, तुझ्या पोराचा पाय काढील। अशा प्रकारची गुंड व्यक्ती आमच्या नेवासा तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्या व्यक्तीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे। जिल्ह्यामध्ये एक निंदनीय घटना घडली। प्रवीण मोहिते या युवकाला त्याच्या तोंडावरती स्प्रे मारून मिरी रस्ता ते चांदा या ठिकाणी मारून फेकण्यात आले। सदर घटना होत असताना त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क केला। त्यांना सांगितलं की आमचा मुलगा बेपत्ता आहे। त्याच मुलाच्या मोबाईलवरून त्याला अपहरण करणारे व्यक्ती हे चॅटिंग करत होते, तर देखील पोलीस प्रशासनाने वेळेत कोणची दखल घेतली नाही। त्यांना हा विषय गंभीर वाटला नाही। त्यांना गंभीर विषय कधी वाटला असता जर आमच्या लेकरा जीव गेला असता तर त्यांच्या स्वतः कुटुंबियांनी त्यांचं लेकरू शोधून काढलं। खरं तर पोलीस प्रशासनाचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। अशी इतकी परिस्थिती असताना सुद्धा त्यातला कोणताही एक आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही। त्यांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन हे महत्व देत नाही। सदर व्यक्ती हा मागासवर्गीय आहे म्हणून तुम्ही दखल देत नाही का, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। जर प्रवीण मोहिते याला किडनॅप करणारे व्यक्ती लवकर अटक केले गेले नाही तर जिल्हाभर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू। प्रवीण लक्ष्मण मोहिते त्यांची आजी मी आहे। माझा नातू शनिवारी सकाळी 7 वाजता किराणा दुकानात लावला होता सामान आणायसाठी, तर एका वाहनाला गाडी उभा करून एक जण म्हणला धक्का देऊ लागे बाळा गाडीला, म्हणून तो गाडीसाठी धक्क्याला थांबला, त्याच्यावर स्प्रे मारले एक जणांनी तोंडावर आणि ते पोराला घेऊन गेल्याच्या नंतर आमची एवढीच मागणी आहे SP साहेबापाशी का SP साहेबांनी प्रवीण लक्ष्मण मोहित्याचा ज्या
इतकीने घात करायचा प्रयत्न केला. ती इतकी सापडून जेव्हा कुठेही जर नाही सापडण्यात आले तर उद्याचं आंदोलन आम्ही रस्त्यावर ठेवू. आणि आज 8 दिवसाचं आंदोलन आम्ही आजच मैदानला ठेवू. महाराष्ट्र शोषण लोकल आमच्या बापाची आई बाबासाहेब आंबेडकरांची आमची एवढी SP साहेबाला नम्र विनंती. माझं नाव गायबाई लक्ष्मण मोहिते. माझा मुलगा प्रवीण लक्ष्मण मोहिते हा किराणा आणण्यासाठी दुकानात चालला होता. त्यांनी गाडी आडवी लावून मुलाला किडनॅप केलं व जीवे मारण्याची धमकी दिली. मुलाच्या तोंडावर प्रेम मारून मुलगा किडनॅप करण्यात आला. दिवसभर आम्ही शोधाशोध केली. मुलगा न सापडल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी आमची काहीही दखल नाही घेतली व आम्हाला म्हणे तुमचा मुलगा तुम्ही शोधून आणा. शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन शेळके साहेब. 3 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी आमची फिर्याद 12:30 वाजता घेतली. व आता सध्या आमची मागणी आहे मुलाच्या गुन्हेगार जे होते त्यांना शिक्षा होण्यात यावी. त्यांना लवकरात लवकर सापडावं पोलीस स्टेशननी व CID मार्फत चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळावा.